गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही चाललो आहे गावाला. खूप दिवसांनी 1.5 महिन्यांनी चालली आहे जवळजवळ आज गावाला. सो मी, बाबू आणि हजबंड असे आम्ही 3 जण चाललो आहे ॲज युजल. आणि आता आम्ही आहे सिंहगड रोडला आणि खूप जास्त ट्रॅफिक आहे आत्ता सिंहगड रोडला. सो हे बघा, हे ट्रॅफिक हे तर काहीच नाही आहे, अजून खूप होतं. हे थोडंसं आहे आणि अजून खूप खूप लांब जायचं आहे. खूप जास्त ट्रैफिक सापड़ला है हमारा आता. अच्छा लग रहा है ड्राइविंग करने में. वेरी फैंटास्टिक. इतने ट्रैफिक में या बोल रही थी सुबह सुबह निकलते हैं, पर अब तो टाइम पास कर रहे थे सुबह से. बरोबर. बाबू आता काय करायचं? किती ट्रॅफिक सापडलं आपल्याला. बाबू आपलं गाणं कोणतं आहे? गाणं बोल, गाणं बोल, गाणं बोल. गावाला जाऊया. सो गाईज, बाबूचं हे इथे त्याला फोड आलेला आणि ते आता फुटलंय. सो ते बरं झालं म्हणून तिथले आता केस गेले होते, पण त्याला हेअर ग्रोथ होती इथे हळूहळू हळूहळू. हो ना बाबू, कसं झालेलं तुला? सो गाईज, फायनली एवढ्या ट्रॅफिक नंतर आलेलो आहे आम्ही फर्स्ट स्टॉप मॅकडी. कारण बाबूला खायचे आहेत. ड्राईव्ह थ्रू चाललेलो आहे. बाबूला काय खायचंय? चिकन नगेट्स. बाबूला खायचे चिकन नगेट्स. आपको क्या खाना है? कुछ नहीं. कुछ नहीं. सो चलो, ड्राईव्ह थ्रू. इथे पण गर्दीच आहे. सो गाईज, आलंय आपलं हे फ्राईज, कोक, 2 बर्गर, यामध्ये पण फ्राईज. आणि बाबू खातो इथे चिकन नगेट्स. बस का बाबू आता? सो गाईज, आता ही सगळी सातारा सिटी आहे आणि आम्ही पोहोचलो आता सातारामध्ये. ये हो, हे आहे मानस आणि तिकडे आहे सगळी सिटी सातारा. आता क्लिअर नाही दिसत आहे बघा. पण आता स्टॉप घेतोय डीमार्टला. थोडंसं सामान घ्यायचंय. डीमार्टला आहे डीमार्ट. इथं आहे डीमार्ट आणि इथं आहे डीमार्ट. कुठे आहे डीमार्ट? हे बघ, हे तर डीमार्ट. चालू आहे का डीमार्ट? हा, मी बोलतो तुला. हा, हे ना, ते आपण उद्या गेलेलो ते डीमार्ट चालू आहे. उद्या नाही बाबू, मग खूप दिवस झाले आता आपल्याला जाऊन. हा, सो आलोय आम्ही इथे डीमार्ट मध्ये. आणि अशा प्रकारे डीमार्ट बंद झालेला आहे. आमचा खूप मोठा पचका झालेला आहे. आता तो वो गाड़ी कैसे गई अभी अंदर? उधर से है रोड. उधर गेट बंद सारे. चलो तो उधर. डीमार्ट गावाचं लवकर बंद होतं गाईज, बंद झालेलं आहे. सो गाईज, कालचा ब्लॉग आपण आज कंटिन्यू करतोय आणि सगळी झाडं वगैरे दाखवते तुम्हाला आज मी. आणि इथे घर पण दाखवते, आमचं होम टूर देते तुम्हाला छोटी. सो आज आम्ही काम करतोय आमच्या शेतात, मिनी शेतात. सो मिनी शेतात आम्ही आज काम करतोय आणि दाखवते तुम्हाला. इथे ही माणसं कामाला लागली आहेत सगळी. सो कुछ बोलना चाहोगे आप? कैसे लग रहा है? ऊपर बारिश आ रही है थोड़ी थोड़ी और इधर काम चल रहा है. थोड़ी थोड़ी नहीं, जोर से आने लगी अभी बारिश. और इधर ये छोटा भी लगाया हमने काम के लिए. बाबू, कसं वाटतंय तुला काम करताना? कसं वाटतंय? छान वाटतंय. सो गाईज, तुम्हाला आमची झाडं दाखवते, सगळी नवीन नवीन झाडं. इथे आहे हे वॉटरमेलन आणि इथे वॉटरमेलन पण आलंय छोटंसं इथे. हे वॉटरमेलन. सो हे आहे मँगो. हे पण आहे मँगो. हे पण आहे मँगो. आणि हे आहे, हो दाखवते मी. हे आहे पेरू. पेरू लागले तिथे असे छोटे छोटे. माझ्या हजबंडने झाडं मागवली आहेत. थँक्यू सो मच फ्रूट्स लाने के लिए. सगळं फ्रूट्स आहे सगळं. हे पण मँगो आहे, त्यानंतर हे पण मँगो आहे आणि हे
आहे लिंबू पण लागले छोटे छोटे. हे आहे आवळा. इथे आहे नारळाचं झाड. और सबका राजा इधर बैठा है. चिक्कू आहे इथे. आणि इथे पण मम्मींनी लावली आहेत झाडं. कोथिंबीर, मेथी, भेंडी आणि तिकडे गवार आणि पावटा लावलाय. आणि ही माती आपण आज मागवली आहे. सो माती सगळी इथे टाकून झाली आता. व्हेरी गुड व्हेरी गुड. और काम करते रहो, उसका फल मिलने वाला है मीठा. मुझे आपको कुछ पूछना है, पूछ सकती हूँ क्या मैं एक बार? आप मेरे ब्लॉग्स में बोलते क्यों नहीं हो? हाँ, जो आपका दोस्त है आपका राकेश भाजी, उनके व्लॉग्स में तो बहुत बोलते हो, उनके रील्स में बहुत बोलते हो, मेरे व्लॉग्स में क्यों नहीं बोलते आप? बड़े लोग हैं ना वो। कुछ भी नहीं बोल रहे हो, कुछ भी. अरे वो बड़े लोग हैं वैसे बड़े लोग मतलब क्या होता मेरा है? गेस्ट अपीयरेंस होता है. ये क्या होता है मतलब? बड़े लोग छोटे लोग क्या होता है? बीवी हूँ मैं आपकी बीवी, बोलना तो पड़ेगा. जो मेरा है वो आपका है, तो वो थोड़ी अर्न करते हैं. क्या वो बड़ा वाला इन्फ्लुएंसर है ना, तो यार क्या जैसे करो. देखो गाइस, देखो कैसे मेरी पूरी इज्जत का फालुदा बना रहे. बाबू, काय पप्पा बघ मला कसे बोलतात. कसे सो गाईज, ही सगळी आहेत आपली झाडं. बघा किती छान दिसतंय इथे सगळं. हे असं बाबूची स्लाईड पण ठेवली आहे इथे. आणि इथे वांग्याची झाडं होती सगळी, तर ती आपण काढून टाकली सगळी, कारण खूपच हे होत होतं. आणि सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे इथे आहे चिमणीने घरटं बांधलं आहे बघा वांग्याच्या झाडामध्ये. वाव, किती छान आहे बघा. हे एकदम असं पानांमध्ये अडकून अडकून. आणि हे घरटं किती मस्त घरटं असं बांधलं इथे वांग्याच्या झाडामध्ये. घरटं 2 पानांच्या मध्ये असं घरटं बांधलं. वाव. आणि हे गुलाब इथे पण हे वांग्याचं आम्ही थोडंसंच ठेवलंय, कारण खूप जास्त होत होतं. मिरच्या लागल्यात गाईज, दिसू शकतात तुम्हाला बघा. मिरच्या, इथे पण मिरच्या लागल्यात. हे पण वांग्याचं आहे आणि इथे पण मिरच्या लागल्यात. हे सगळं असं आपलं छान गार्डन तयार होणार आहे थोड्या वर्षांनी. आणि हे सगळे शोचे झाड आहेत. हे रबर प्लांट आहे. हे वालं हे पण रबर प्लांट आहे. हे स्नेक प्लांट. आणि बाकीचे तुम्हाला एवढे माहीत नाही नावं. हे तुळशी, मनी प्लांट. शिवाजी महाराज की जय. हे आहे कॅक्टस. हे आहे बांबू ट्री. दोन नवीन वस्तू ॲड झाल्यात. हे पण आपण नवीन घेतलेलं आहे, सोफा कम बेड. आणि त्यानंतर हा बेड पण आपण नवीन घेतलेला आहे, सागवान बेड. बघा, ही मशीन पण आपली नवीन आहे. त्यानंतर अजून काय नाही आहे, एवढंच आहे गाईस. इथे पण आपल्याला थोडंसं काय काय घ्यायचं आहे. सो इथे जाऊन हे आपलं किचन आपलं, ही आपली गॅलरी आणि हे आपलं गार्डन. पाऊस यायला लागला आहे बघा, दिसतोय तुम्हाला, दिसत असेल. सो गाईज, जाते आता. हजबंडला थोडीशी हेल्प करते
नाही तर परत बोलतील हेल्प करायला आली नाही. मी पण आता थोडीशी माती वगैरे उचलते. हॅलो गाईज, सो आता झाली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळसाठी मी आज बनवते मशरूम सँडविच. इथे मशरूमची स्टफिंग रेडी केलेली आहे आणि आता फक्त ती फिल करून सँडविच बनवून द्यायचं आहे सगळ्यांना. सो चलो आपण आता हे ग्रिल करून देऊ सगळ्यांना. सो गाईज, सगळ्यांचा डिनर वगैरे झाला आणि सगळे झोपायला गेलेत. सो भेटूया आपण उद्या नाही परत नंतर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत